हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, तर आपण उपवासाची रेसिपी बघणार आहोत. आणि ही रेसिपी फक्त एकादशीसाठी नाही, आता पुढे श्रावण महिना पण चालू होतो आहे. तर काही जण पूर्ण श्रावण महिना उपवास करतात, तर काही जण फक्त श्रावणी सोमवार करतात. तर त्या उपवासासाठी पण ही रेसिपी खूपच छान आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. तर चला, आज आपण छान मस्त अशी उपवासाची आंबोळी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक बोल ना हे वरीचे तांदूळ, म्हणजे म्हणतात ना सामाचा चावल किंवा गुजरातीमध्ये मोरैया म्हणतात. तर हे सामाचे चावल, सामा राईस घेतले आहे, वरीचे तांदूळ. त्याला मी स्वच्छ निवडून घेतले आधी, आणि हे 3 ते 4 वेळा धुवून घेतले आहेत. आणि मी हे 1 तास भिजत ठेवलेले आहेत. आता आपण ना हे मिक्सीमध्ये घ्यायचे आहेत. तर आधी मी हे पाणी बाजूला काढते आहे. आता ना हे सामा चावल मी पाणी सगळं काढून घेतलं आहे, थोडंसं ठेवलेलं आहे. ते आता आपण मिक्सीमध्ये घेऊया. आता मी जो 1 बाउल आहे सामा चावल, वरीचे तांदूळ ते मिक्सीमध्ये घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सामा चावल मी 1 बाउल घेतले, तर अर्धा बाउल मी भिजवलेले साबुदाणे घेते आहे. तर आता हे मी एकदम पाव किलो साबुदाणे भिजवलेले आहेत खिचडीसाठी. तर मी आता काय करते, ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जेवढे सामा चावल घेतलेत ना, त्याचे अर्धा साबुदाणे घ्यायचा आहे. हे उपवासाचं सेंधा नमक आहे, ते मी ॲड करते आहे. ह्याच्यात मी सेंधा नमक ॲड केलेलं आहे. आता आपण आधी हे वाटून घ्यायचं. पाण्याची गरज लागली ना तर 1-2 चमचे पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं. सध्या मी पाण्याशिवाय वाटून घेते आहे. हे बघा, मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि मी आता हे याच टोपामध्ये ॲड करते आहे. आता हे बघा, हे एवढं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी इथे तवा ठेवलेला आहे. ह्याच्यावरती आपण थोडंसं तूप पसरवूया. तुम्ही तेल पण घेऊ शकता, उपवास आहे म्हणून तुपाबरोबर हे छान लागतं. हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला दाबायचं नाही, हलक्या हाताने पसरवायचं आहे. थोडेसे आपण मिरच्या घेऊया. कोथिंबीर, तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा, पण काही जण उपवासाला कोथिंबीर खातात ना, म्हणून मी ॲड केलेला आहे. आणि हा आपला गाजराचा किस, गाजरला मी किसून ॲड केलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये ना बीटरूट किसून पण ॲड करू शकता. हलकंसं आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे काय निघणार नाही. थोडं थोडं ना बाजूने आपल्याला तूप सोडूया. हलक्याने आपल्याला टर्न करायचं आहे. हे बघा, छान असं आपलं उपवासाचं आंबोळी म्हणतात, चिला म्हणा किंवा घावणे, खूपच छान लागतं खायला. तुम्हाला बॅटरमध्ये आलं आणि मिरची जर वाटून ॲड करायची असेल ना, तर तसं पण तुम्ही करू शकता. हे बघा, मस्त गरमागरम साबुदाणे आणि वरीच्या तांदळाचे उपवासाचे घावणे, उत्तपम, चिला किंवा सेट डोसा, काही पण तुम्ही म्हणू शकता. खायला खूप छान लागतं. खोबरं आणि खोबऱ्याची चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. परत थोडंसं आपण तूप घेऊया आणि असं ढवळून घ्यायचं. हे एकदम पण पातळ नाही करायचं आहे आपल्याला. परत आपण थोड्याशा मिरच्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता. छान असं आपण प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चिली फ्लेक्स चालत असेल उपवासाला, तर वरून थोडीशी चिली फ्लेक्स पण स्प्रिंकल करू शकता. किंवा ब्लॅक पेपर पावडर, ते पण तुम्ही ह्याच्यावरती असं स्प्रिंकल करू शकता. थोडंसं वरती पण आपण तूप लावूया, म्हणजे काय खाली टर्न केलं ना तर चिकटणार नाही. आता अलगद आपल्याला टर्न करायचं आहे. तर हे बघा, मस्त गरमागरम उपवासाची आंबोळी तयार झालेली आहे. आता ना आपण उपवासाची दुसरी रेसिपी करणार आहोत,
साबुदाणा आणि गुळाची खीर. तर त्याच्यासाठी मी काय केले, कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे भिजलेले साबुदाणे, ह्या साबुदाण्याला मी ओव्हरनाईट भिजून ठेवलं होतं रात्रभर. त्याच्यातले मी थोडेसे साबुदाणे खिरीसाठी वापरते आहे. छान असे आपल्याला हे परतून घेऊया. आणि ह्याच्यातच आपल्याला हे काजू ॲड करायचे आहे. मी काजू ॲड केले आणि हे 4-5 मी अख्खे बदाम ॲड केलेले आहे. आता मी हे दूध ॲड करते आहे. तुम्हाला किती खीर करायची आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही दूध आणि साबुदाणे ॲड करा. हे मी थोडीशीच खीर बनवते आहे. तर जर तुम्हाला जास्त खीर बनवायची असेल तर साबुदाणे एक किंवा 2 मोठा बॉल भरून घ्या. तुपामध्ये छान असे परतले ना साबुदाणे, तर खिरीची चव खूप छान लागते. मी हे साबुदाणे ना तुपामध्ये परतून घेतले आहे, त्यामुळे ना खिरीची चव खूपच छान लागते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्ही जर साखर ॲड करणार असाल तर ह्या स्टेजवरती तुम्ही साखर ॲड करा. तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करा. जर कमी गोड हवं असेल ना तर 3 ते 4 चमचे साखर आपल्याला पुरेशी आहे. जो आपण पोहे खातो ना, तर पोहे खायचे 3 ते 4 चमचे साखर पुरेशी आहे. जर जास्त गोड हवं असेल तर 1-2 चमचे तुम्ही आणखी वाढवू शकता. पण मी ह्याच्यामध्ये ना गूळ ॲड करणार आहे. तर मी आता गूळ ॲड करत नाही, कारण आत्ता आपण गूळ ॲड केलं ना तर संपूर्ण दूध फाटून जातं. दूध फाटण्याची शक्यता असते. म्हणून मी काय करणार आहे, खीर शिजली की आपण गॅस बंद करायचा आणि 3 ते 4 मिनिटांनी खीर हलकीशी थंड झाली ना, एकदम पण थंड नाही करायची, मग आपल्याला इथे ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. ही बघा आपली खीर मस्तपैकी उकळली आहे. आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी क्रीमीनेस, रिचनेस हवी असेल ना, तर 1 ते 2 चमचे आपण दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर ॲड करा. खूपच छान टेस्ट लागतो आणि छान असा रिचनेस येतो आपल्या खिरीला. हे बघा मस्त आपली खीर तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे. 3 ते 4 मिनिटांनी आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करूया. तर हे बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे गुळाची पावडर. गुळाची पावडर पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता, कमी जास्त. तर मी 2 चमचे ॲड केलेली आहे, कारण मी 2 चमचे मिल्क पावडरसुद्धा ॲड केलेली आहे, म्हणून जास्त गोड नको. त्यासाठी मी फक्त 2 चमचे गुळाची पावडर ॲड केली आहे. तर आता ही आपली उपवासाची दुसरी रेसिपी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. साबुदाणे आणि गुळाची खीर तयार झालेली आहे. आता मी हे साईडला ठेवते आहे. आता आपण उपवासाची तिसरी रेसिपी बघायची आहे. ती आहे साबुदाण्याचे वडे म्हणू शकता, साबुदाणा रोल, साबुदाणा पकोडे किंवा साबुदाणा कटलेट, तुम्ही काही पण ह्याला म्हणू शकता. तर त्याच्यासाठी मी काय केले आहे, भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत. हे बघा काय करायचं, 1 वाटी साबुदाणा घ्यायचा, स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचे स्टार्च निघून जाईल. 3 ते 4 वेळा धुतल्यावर साबुदाणा जेवढा असेल ना, म्हणजे साबुदाणा बुडेल एवढं पाणी घ्यायचं. आपल्याला एवढं पाणी घ्यायचं, 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आणि मग त्याचं तुम्ही खिचडी किंवा थालीपीठ, वडे काही पण करू शकता. तर मी हे साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये मी आता ही कोथिंबीर ॲड करणार आहे. जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा. आणि हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. थोडंसं मी हे भाजलेलं जिरं ॲड करते आहे. काही जर उपवासामध्ये जिरं पण खात नाही, तर तुम्ही जर नसेल खात जिरं तर स्किप करू शकता. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करतो आहे. थोडंसं आपण लिंबाचा रस पिळायचा आहे. आता ही मी आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे, ती मी ॲड करते आहे. ह्याच्यात मी लाल मसाला ॲड करणार नाही आहे, म्हणून जे काय आपल्याला तिखटपणा ॲड करायचा असेल ना, तो हिरव्या मिरचीचा मी करते आहे. तर हिरवी मिरची मी 2 ते 3 चमचे घेतलेली आहे, कारण वडे असे तिखट असतात ना तर खूप छान लागतात. आता आपण ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करायचे आहे. तर मी ह्याच्यामध्ये आता 4 बटाटे मिक्स केलेले आहेत. छान आता आपण मिक्स करून घेऊया.
जर तुम्हाला असं वाटतं ना का बाइंडिंग होत नाही, व्यवस्थित मिक्स होत नाही, तर आणखी एक बटाटा तुम्ही ह्याच्यामध्ये किसून ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटतं का ह्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे, तर थोडं काय करा, साबुदाण्याचं पीठ किंवा वरीचं पीठ ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता बाइंडिंगसाठी. पण हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आता मी ना गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही ह्याचे वडे करू शकता किंवा असं भजी कशी आपण टाकतो तशी भजी पण आपण ह्याची पकोडे पण असे बनवू शकता. किंवा जर तुम्हाला रोल करायचे असतील तर असे रोल पण तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार ह्याला देऊ शकता. आता ह्याच्यावरच शेवटी असं काय बघा ते आपलं छान तापलेलं आहे. तर आता आपण जे हे 2 रोल केले आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये सोडूया. बाकीचे असे आपण छोटे छोटे पकोडे पण आपण सोडूया आतमध्ये. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे, एकदम फास्ट नाही करायचा. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त आपली अशी एकादशीची उपवासाची थाळी तयार झालेली आहे. म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तशी आमची भरपूर अशी मस्त थाळी तयार झालेली आहे. हे मी उपवासाचे आंबोळी म्हणा, चिला म्हणा, उपवासाचा आंबोळी चिला तयार केलेला आहे. हे उपवासाचे वडे झालेले आहे, साबुदाण्याचे हे पकोडे केलेले आहेत. हे मी चिप्स बाहेरून घेतलेले आहे. ही उपवासाची साबुदाणा आणि गुळाची खीर तयार झालेली आहे. हा उपवासाचा डोसा केलेला आहे. जे ह्याचं बॅटर होतं ना त्याच्यानेच मी हा असा पातळसा डोसा केलेला आहे. ही मी चटणी केलेली आहे. खोबरं, शेंगदाणे, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून, मीठ ॲड करून मी चटणी केलेली आहे. काकडी आहे, केळं आहे आणि हे पेर आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही थाळी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर आवडली तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.